आन्सर एक विकल्पबोधक. अगर अथवा वा की किंवा ही अव्यये दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात, म्हणजेच हे किंवा ते असा अर्थ सूचित करतात, म्हणून ती विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. 27. तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? आन्सर 4 परिणामबोधक. तस्मात म्हणून सबब याकरिता यांसारखी अव्यये पहिल्या वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवतात, म्हणून ती परिणामबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. 28. तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? आन्सर 3 परिणामबोधक. तेव्हा म्हणून सबब ही अव्यये परिणामबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. 29. मी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत. वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 3 उभयान्वयी. परंतु हा शब्द दोन वाक्ये जोडतो आणि तो एक अविकारी शब्द आहे, म्हणून तो उभयान्वयी अव्यय आहे. 30. खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? आन्सर 4 मी खूप पैसा मिळविला, पण तेवढाच खर्चही झाला. या वाक्यात पण हे उभयान्वयी अव्यय वापरले आहे. इतर वाक्यांमध्ये जो तो सर्वनामे आणि जीकडे तीकडे क्रियाविशेषणे वापरली आहेत. 31. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत? आन्सर 4 जर तर. जर तर जरी तरी ही अव्यये संकेतबोधक उभयान्वयी अव्यये आहेत, जी वाक्यात संकेत किंवा अट दर्शवतात. 32. सबब हे बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आन्सर 4 परिणाम. सबब म्हणून तस्मात ही अव्यये परिणामबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. 33. तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. आन्सर 2 म्हणून. म्हणून हे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे, जे उद्देशबोधक अव्यय आहे. 34. घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची भक्कम शिदोरी डेबूजीजवळ होती. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आन्सर 3 शब्दयोगी. जवळ हा शब्द डेबूजी या शब्दाला जोडून आला आहे आणि तो शब्दयोगी अव्यय आहे. 35. आम्ही हात धरला, आम्ही वाचलो. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. आन्सर 3 आणि. आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे, जे दोन समान वाक्ये जोडते. 36. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला अव्यय असे म्हणतात. आन्सर 3 उभयान्वयी. दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. 37. गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य आहे. आन्सर 2 न्यूनत्वबोधक. पण परंतु परी ही अव्यये पहिल्या वाक्यातील उणीव किंवा न्यूनत्व दुसऱ्या वाक्याच्या संदर्भात दर्शवतात, म्हणून ती न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. 38. परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे? आन्सर 1 उभयान्वयी अव्यय. परंतु हा शब्द दोन वाक्ये जोडतो, म्हणून तो उभयान्वयी अव्यय आहे. 39. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले. आन्सर 2 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय. आणि हे दोन स्वतंत्र प्रधान वाक्ये जोडते, म्हणून ते प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे. 40. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला धावयास उशीर झाला. वरील वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे? आन्सर 4 परिणामबोधक. म्हणून हे परिणामबोधक अव्यय आहे, जे दोन वाक्ये जोडून परिणाम दर्शवते. 41. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? आन्सर 3 परी. परी हे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे, जे न्यूनत्वबोधक अव्यय आहे. 42. पर्यायी उत्तरांतील उद्देशादर्शक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते? आन्सर 1 शरीर बलदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. या वाक्यात म्हणून हे उद्देशबोधक अव्यय आहे, जे क्रियेचा उद्देश दर्शवते. 43. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. माईने खूप आस काढला म्हणून तर आता ते सुखात जगत आहेत. आन्सर 3 परिणामबोधक. म्हणून हे या वाक्यात परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. 44. पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश. आन्सर 2 स्वरूपबोधक. म्हणजे हे स्वरूपबोधक अव्यय आहे, जे पहिल्या वाक्याचे स्वरूप स्पष्ट करते. 45. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 1 संकेतबोधक. या वाक्यात म्हणजे हे संकेतबोधक अव्यय आहे, कारण ते अटीचा बोध करते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or
एक्सप्लेनेशन. 1. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये वाक्यातील पहिल्या भागातील उणीव किंवा कमतरता स्पष्ट करतात. 2. पर्याय 3 मध्ये बाकी हे अव्यय पहिल्या वाक्यातील बरे नाही या उणीवेबद्दल माहिती देते. 3. पर्याय 1 मध्ये व हे समुच्चयबोधक अव्यय आहे. 4. पर्याय 2 मध्ये की हे विकल्पबोधक अव्यय आहे. आणि 5. पर्याय 4 मध्ये म्हणून हे परिणामबोधक अव्यय आहे. 47 खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या जोड्या जुळवा. आन्सर 2 3 1 2 4. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1. अ स्वरूपदर्शक 4 म्हणजे. 2. ब समुच्चयबोधक 3 आणि 3. क उद्देशदर्शक 1 म्हणून आणि 4. ड न्यूनत्वबोधक 2 पण. 48 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 1 लक्ष म्हणजे 100,000. आन्सर 3 स्वरूपचोदक उभयान्वयी अव्यय. एक्सप्लेनेशन. म्हणजे हे अव्यय पहिल्या शब्दाचे 1 लक्ष स्वरूप दुसऱ्या शब्दात 100,000 स्पष्ट करते म्हणून ते स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. 49 परिणामबोधक संयुक्त वाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो. आन्सर 1 म्हणून सबब. एक्सप्लेनेशन. म्हणून आणि सबब यांसारखी अव्यये पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवतात. 50 आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे. आन्सर 1 उद्देशबोधक. एक्सप्लेनेशन. म्हणून हे अव्यय योगासने करण्यामागचा उद्देश शरीर सुदृढ व्हावे स्पष्ट करते म्हणून ते उद्देशबोधक गौणत्वबोधक अव्यय आहे. 51 भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. आन्सर 3 समुच्चयबोधक. एक्सप्लेनेशन. शिवाय हे अव्यय पहिल्या क्रियेत सदरा दिला आणखी एका क्रियेची जेवू घातले भर घालते म्हणून ते समुच्चयबोधक अव्यय आहे. 52 पण परंतु परी किंतु तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत. आन्सर 3 न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. एक्सप्लेनेशन. हे सर्व शब्द पहिल्या वाक्यातील काहीतरी उणीव किंवा मर्यादा दर्शवतात. 53 जी उपवाक्ये अथवा किंवा या अव्ययांनी जोडले असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात. आन्सर 1 विकल्पबोधक. एक्सप्लेनेशन. अथवा आणि किंवा हे शब्द दोनपैकी एक पर्याय निवडण्याचा बोध करून देतात. 54 पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आन्सर 3 परी. एक्सप्लेनेशन. परी हे अव्यय वाक्यात न्यूनत्वबोधक म्हणून वापरले गेले आहे. 55 शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते. आन्सर 3 न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. एक्सप्लेनेशन. परंतु हे अव्यय अभ्यासाच्या प्रमाणात मिळालेल्या यशाची कमतरता दर्शवते. 56 चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात. आन्सर 3 उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. एक्सप्लेनेशन. मुंबईला जाण्यामागचा उद्देश म्हणून या शब्दाने स्पष्ट होतो. 57 पुढील शब्दसमूहातील समुच्चयबोधक उभयान्वयी कोणती. आन्सर 2 अ आणि व. एक्सप्लेनेशन. अ व अन नी आणि आणि ब न आणखी आणि शिवाय हे शब्द समुच्चयबोधक अव्यय आहेत. क आणि ड मधील शब्द इतर प्रकारची अव्यये आहेत. 58 जोड्या जुळवा. आन्सर 1 4 2 3 1. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये 4 आणि व. 2 ब विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये 3 अथवा आगर. 3 क न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये 2 पण बाकी. आणि 4 ड परिणामबोधक उभयान्वयी अव्यये 1 सबब याकरिता. 59 खालील वाक्यांपैकी स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय जा वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगा. आन्सर 2 माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन. एक्सप्लेनेशन. या वाक्यात की हे अव्यय पहिल्या घटनेचे नंबर आला स्वरूप दुसऱ्या घटनेच्या संदर्भात स्पष्ट करते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3 बाबांना थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक. या वाक्यात बाकी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे
कारण ते पहिल्या वाक्यातील उणीव किंवा कमतरता, बाबांना बरे नसणे, दर्शवते आणि नंतर उर्वरित माहिती सर्व ठीक असणे सांगते. उभयान्वयी आन्सर 4, 1, 3, 4, 2. एक्सप्लेनेशन. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय रिझल्टंट कंजंक्शन मॅचेस विथ एक. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. Step 8. Identify the function of each conjunction. 1. एक परिणामबोधक उभयान्वयी अव्यय रिझल्टंट कंजंक्शन सबब therefore indicates a result. 2. आन्सर 3, 4, 1, 3, 2. 1. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 4 मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी रिक्षाने आलो. 2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 1. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. 3. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 3. बाळ झोपला की मी लगेच येईन. आणि 4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय 2. माझ्याजवळ पैसे नाहीत सबब मी येणार नाही. 61. आयडेंटिफाय द कंजंक्शन टाइप फॉर परी. आन्सर 2. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. द वर्ड परी पारी इन द सेंटेन्स मरावे परी कीर्तिरूपे उरावे इन या वाक्यातील परी या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते? आन्सर 2. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. परी हे उभयान्वयी अव्यय 2 वाक्यांना जोडते, जिथे पहिल्या वाक्यात काहीतरी कमी न्यूनत्व असल्याचे सूचित होते आणि दुसऱ्या वाक्यात त्यावरील उपाय किंवा पुढील कृती सांगितली जाते. 62. आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? आन्सर 2. समुच्चयबोधक अव्यय. आणि हे उभयान्वयी अव्यय 2 स्वतंत्र वाक्यांमधील क्रियेचा समुच्चय भर दर्शवते. 63. लांबचा प्रवास बसने करावा की कारने? या वाक्यातील की हे अव्यय पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? आन्सर 1. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. की हे उभयान्वयी अव्यय 2 किंवा अधिक गोष्टींमधील पर्यायाची विकल्पाची अपेक्षा दर्शवते. 69. पुढील विधाने वाचा. कोबी म्हणून एक भाजी आहे. ब. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा. आन्सर 4. स्वरूपबोधक. म्हणून आणि की ही अव्यये गौणत्वसूचक असून ती मुख्य वाक्यातील विधानाचे स्वरूप स्पष्ट करतात. 70. मिश्रवाक्याचे उपप्रकार व उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा. आन्सर स्वरूपबोधक 1. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. ब. कारणबोधक 2. दादा आले म्हणजे आपण निघू. म्हणजे हे अव्यय स्वरूपबोधक आहे, तर म्हणजे या संदर्भात हे अव्यय कारणबोधक किंवा संकेतबोधक म्हणून वापरले जाऊ शकते. AI responses may include mistakes. Answer. आन्सर 2. आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे जेव्हा 2 वाक्यांना जोडणारी अव्यये पहिल्या वाक्यात काहीतरी कमी असल्याचे सूचित करतात. उदा. बाकी, पण, परंतु. पर्याय 2 मध्ये बाकी हे अव्यय पहिल्या वाक्यातील बरे नाही या कमीपणाबद्दल माहिती देते.
67 परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर. आन्सर 3 क फक्त बरोबर बाकी सर्व चूक. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय दोनपैकी एका वाक्याचा परिणाम दुसऱ्यात दर्शवतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, अतएव. पर्याय क मधील यास्तव हे अव्यय परिणाम दर्शवते. 68 बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय प्रकार. आन्सर 1 परिणामबोधक. म्हणून हे उभयान्वयी अव्यय परिणामबोधक प्रकारचे आहे. या वाक्यात बाळासाहेबांनी समजावून सांगितले याचा परिणाम त्याने हे काम केले यामध्ये दिसून येतो. 69 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा. आन्सर 2 फक्त अ व क बरोबर. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे मुख्य प्रकार. समुच्चयबोधक आणि व शिवाय. विकल्पबोधक अथवा किंवा वा. न्यूनत्वबोधक पण परंतु बाकी. परिणामबोधक म्हणून सबब यास्तव. त्यामुळे अ विकल्पबोधक आणि क परिणामबोधक हे बरोबर प्रकार आहेत. 70 यास्तव तस्मात अतएव या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर ड परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. यास्तव तस्मात आणि अतएव ही परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत. AI responses may include mistakes. Answer. आन्सर 3 फक्त क व ड बरोबर. स्पष्टीकरण. 1 अ आणि हे समुच्चयबोधक अव्यय आहे. 2 ब अथवा हे विकल्पबोधक अव्यय आहे. 3 क परी परंतु हे न्यूनत्वबोधक अव्यय आहे. आणि 4 ड म्हणून हे परिणामबोधक अव्यय आहे. 72 तर जरी म्हणजे की तरी या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता. आन्सर 4 संकेतदर्शक. स्पष्टीकरण. जर तर अर्थ व्यक्त करणारी उभयान्वयी अव्यये संकेतदर्शक असतात. 73 पण परंतु परी हे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यये आहेत. आन्सर 4 न्यूनत्वबोधक. स्पष्टीकरण. दिलेली उभयान्वयी अव्यये कमीपणा उणीव न्यूनत्व दर्शवितात. 74 उभयान्वयी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. आन्सर 2 समुच्चयबोधक. स्पष्टीकरण. समुच्चयबोधक हा प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. वाचक हा शब्द क्रियाविशेषण अव्यय दर्शवितो. 75 पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा. आन्सर 3 यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. स्पष्टीकरण. परंतु हे अव्यय वाक्यातील कमीपणा उणीव दर्शविते. 76 क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात. आन्सर ब मिश्र वाक्य. स्पष्टीकरण. क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात कारण त्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. परंतु हे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे जे पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव किंवा कमीपणा न्यूनत्व दर्शवते. 78 मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याच्या बाबतीत पुढील विधाने वाचा. आन्सर 3 अ व सी बरोबर बी चूक. 1 अ या वाक्यात मी रोज सकाळी पहाटे उठतो आणि 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो अशी 2 स्वतंत्र केवल वाक्ये आहेत जी व या अव्ययाने जोडली आहेत. 2 बी व हे समुच्चयबोधक अव्यय आहे विकल्पबोधक नाही. आणि 3 सी 2 स्वतंत्र केवल वाक्ये प्रधानत्वसूचक अव्ययाने जोडल्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. 79 प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात म्हणजेच ती एकमेकांवर अवलंबून असतात. आन्सर 4 संपूर्ण विधान चूक.
प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, ती एकमेकांवर अवलंबून नसतात. 80. मिश्र वाक्य तयार करण्यासाठी कोणती उभयान्वयी अव्यये वापरली जातात? आन्सर 3. फक्त क बरोबर. मिश्र वाक्य तयार करण्यासाठी गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये वापरली जातात, जसे की कारण, यास्तव, हेतू, कारणबोधक अव्यये. आणि व, अथवा, किंवा, परंतु, पण ही प्रधानत्वसूचक अव्यये आहेत, जी संयुक्त वाक्य तयार करण्यासाठी वापरली जातात. 81. किंवा, अथवा, की, अगर हे शब्द उभयान्वयी अव्ययातील कोणत्या प्रकारातील आहेत? आन्सर 2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. हे शब्द दोन किंवा अधिक गोष्टींमधील पर्याय किंवा विकल्प दर्शवतात, म्हणून ती विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 2. उभयान्वयी अव्यये. संयुक्त वाक्यातील जोडवाक्ये ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. विशेषतः प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. 83. जनतेची सेवा करा म्हणजे ती तुम्हास निवडून देईल, या वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 3. संकेतदर्शक उभयान्वयी. म्हणजे हे अव्यय येथे संकेत किंवा अट दर्शवते, जर सेवा केली तर निवडून देतील, या अर्थाने, त्यामुळे ते संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. 84. तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल, या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 4. संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय. या वाक्यात देखील म्हणजे हे अव्यय अट किंवा संकेत दर्शवत आहे, म्हणून ते संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. 85. गाडी तासभर खोळंबली, सबब मी उशिरा पोहोचलो, या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. आन्सर 2. सबब. या वाक्यात सबब हे दोन वाक्यांना जोडणारे अव्यय आहे, जे कारण किंवा परिणाम दर्शवते. 86. उभयान्वयी अव्ययाचा विचार करताना पुढील बाबींचा विचार करावा लागेल. आन्सर 3. ब, क. 1. अ, दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. हे विधान चूक आहे, कारण उभयान्वयी अव्यये अविकारी असतात. 2. ब, प्रधानसूचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहेत, हे विधान बरोबर आहे. 3. क, अन, आणखी, आणि ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत, हे विधान बरोबर आहे. आणि 4. ड, विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे, हे विधान चूक आहे. येथे म्हणून हे परिणामबोधक अव्यय आहे. 87. खालील पर्यायी उत्तरांतील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते? आन्सर 2. महात्मा गांधी म्हणत की नेहमी सत्याने वागावे. स्वरूपदर्शक अव्यय हे मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप स्पष्ट करते. की हे अव्यय महात्मा गांधी म्हणत या क्रियेचे स्वरूप काय म्हणाले ते स्पष्ट करते. 88. पुढीलपैकी कोणत्या मिश्र वाक्यात संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे? आन्सर 2. उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. या वाक्यात तर हे अव्यय अट, कंडिशन किंवा संकेत दर्शवते, जे मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. 89. पुढील विधान वाचा. आन्सर 3. संपूर्ण विधान बरोबर. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्ये असतात आणि गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्ये असतात. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. 90. पुढील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रेम केले की कविता सुचते. आन्सर 2. संकेतदर्शक. येथे की हे अव्यय जर प्रेम केले तर कविता सुचते असा संकेत किंवा अट दर्शवते. 91. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो, या मिश्रवाक्यातील जेव्हा या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 2. गौणत्वसूचक. जेव्हा हे अव्यय गौणत्वसूचक अव्ययांपैकी कालवाचक प्रकारात येते, जे मिश्र वाक्यात वापरले जाते. 92. देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भावो. या चरणातील अधोरेखित शब्द कोणते अव्यय आहे? आन्सर 4. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. अथवा हे अव्यय दोन गोष्टींपैकी एक निवडण्याचा विकल्प ऑप्शन दर्शवते. AI responses may include
आन्सर 4 सर्व बरोबर. 1 केवलप्रयोगी अव्यये अविकारी असतात. केवलप्रयोगी अव्यये लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाहीत म्हणून ती अविकारी असतात. 2 केवलप्रयोगी अव्यये भावनाप्रधान असतात. ही अव्यये मनातील भावना व्यक्त करतात, जसे की आनंद, दुःख, आश्चर्य. 3 केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण 9 प्रकार पडतात. केवलप्रयोगी अव्ययांचे 9 मुख्य प्रकार आहेत. उदा. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक. आणि 4 केवलप्रयोगी अव्यये वाक्याचा भाग नसतात. ही अव्यये स्वतंत्रपणे वापरली जातात आणि वाक्याच्या इतर भागांशी त्यांचा व्याकरणाच्या दृष्टीने संबंध नसतो. 2 उद्गारवाचक अव्यय ओळखा. आन्सर 1 शिवशिव. शिवशिव हे मनातील दुःख किंवा खेद व्यक्त करणारे उद्गारवाचक केवलप्रयोगी अव्यय आहे. इतर पर्याय परंतु, शिवाय, त्यापेक्षा हे अनुक्रमे उभयान्वयी किंवा शब्दयोगी अव्यये आहेत. 3 पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय योजिले आहे? आन्सर 2 अरेरे. फार वाईट झाले हे. अरेरे हे अव्यय शोक किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. इतर वाक्यांमधील अव्यये बापरे, अब, आश्चर्य व्यक्त करतात. 4 पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. आन्सर 1 अब. अब हे अव्यय आश्चर्य किंवा मोठेपणा व्यक्त करण्यासाठी वापरले जाते, जे वाक्यातील उंच मनोर्याच्या वर्णनाला योग्य आहे. 5 शाब्यास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे? आन्सर 3 केवलप्रयोगी. शाबास हे प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे, जे कौतुक व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. 6 अरेच्या या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. आन्सर 3 आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय. अरेच्या हे अव्यय अनपेक्षित घटनेबद्दलचे आश्चर्य व्यक्त करते. 7 योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा. आन्सर 2 आहाहा. आहाहा हे अव्यय आनंद किंवा सुख व्यक्त करण्यासाठी वापरले जाते, जे केवढी गर्दी ही या वाक्यातील उत्साहाला योग्य आहे. 8 हाय हाय कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे? आन्सर 3 शोकदर्शक. हाय हाय हे अव्यय तीव्र दुःख किंवा शोक व्यक्त करते. 9 जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना अव्यय असे म्हणतात. आन्सर 3 केवलप्रयोगी. मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यये म्हणतात. 10 योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा. आन्सर 1 शी. शी हे अव्यय तिरस्कार किंवा घृणा व्यक्त करण्यासाठी वापरले जाते, जे खराब अक्षरांबद्दलच्या प्रतिक्रियेला योग्य आहे. 11 अब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर 1 केवलप्रयोगी अव्यय. अब हे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 12 श्लाट. एक शब्द बोलू नकोस या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 3 मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. छट किंवा तत्सम अव्यये दुसऱ्याला शांत राहण्यास किंवा मौन पाळण्यास सांगतात. 13 शी हे. किती घाणेरडे हात हे. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 1 तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय. छी हे अव्यय घृणा किंवा तिरस्कार व्यक्त करते. 14 रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा. आन्सर 2 अहो. अहो हे अव्यय समोरच्या व्यक्तीला आदरपूर्वक संबोधण्यासाठी वापरले जाते. 15 छे छे. या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? आन्सर 4 विरोध. छे छे हे अव्यय विरोध किंवा नकार व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. 16 उद्गार चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? आन्सर 1 भावना. उद्गार चिन्ह हे प्रामुख्याने मनातील तीव्र भावना, उदा. आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दांनंतर वापरले जाते. 17 अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 3 शोकदर्शक. अरेरे हे अव्यय दुःख किंवा शोक व्यक्त करते. 18 बापरे. किती उंच इमारत ही. आन्सर 2 आश्चर्यदर्शक. बापरे हे अव्यय आश्चर्य व्यक्त करते. 19 अरे. कुठे चाललास इकडे? आन्सर 4 संबोधनदर्शक. अरे हे अव्यय समोरच्या व्यक्तीला उद्देशून किंवा संबोधून बोलण्यासाठी वापरले आहे. AI responses may include mistakes.
आन्सर 1 मौनदर्शक. चूप हे अव्यय शांत बसणे किंवा मौन राहणे दर्शवते, म्हणून ते मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 22 शाबासा असेच यश पुढेही मिळव. आन्सर 4 प्रशंसदर्शक. शाबास हे अव्यय कौतुक किंवा प्रशंसा दर्शवते, म्हणून ते प्रशंसदर्शक प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 23 क्षुधा मला हे मान्य नाही. आन्सर 2 विरोधदर्शक. क्षुधा हे अव्यय विरोध दर्शवते, म्हणून ते विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 24 वा काय धमाल उडवली त्याने. आन्सर 3 हर्षदर्शक. वा हे अव्यय आनंद किंवा हर्ष दर्शवते, म्हणून ते हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 25 छे मी तसे म्हणालोच नाही. आन्सर 1 विरोधदर्शक. छे हे अव्यय विरोध दर्शवते, म्हणून ते विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 26 काल रात्री महणे भूकंप झाला. आन्सर 1 पादपूर्णार्थक. महणे हे अव्यय वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी किंवा केवळ पादपूर्णासाठी वापरले आहे, त्याचा वेगळा भावार्थ नाही. 27 मी आपला शांत राहिलो. आन्सर 4 व्यर्थ उद्गारवाचक. आपला हे अव्यय केवळ वाक्यात भर घालण्यासाठी किंवा व्यर्थ उद्गारवाचक म्हणून वापरले आहे. 28 पण काळीच बेटे स्वस्थ राहीना. आन्सर 4 व्यर्थ उद्गारवाचक. बेटे हे अव्यय केवळ वाक्यात भर घालण्यासाठी किंवा व्यर्थ उद्गारवाचक म्हणून वापरले आहे. 29 काय दुर्दशा झाली त्याची. आन्सर 3 सी. या वाक्यातील भावना शोकदर्शक आहे. सी हे अव्यय शोकदर्शक अव्ययाचे उदाहरण आहे. 30 हाय हाय मोठा विषप्रयोग आहे हा. वी माननीय कोला 08. आन्सर 3 केवलप्रयोगी. हाय हाय हे शब्द मनातील तीव्र भावना व्यक्त करतात, म्हणून ते केवलप्रयोगी अव्यय आहेत. 31 केवलप्रयोगी अव्यय ओळखा अरेच्या. हा रपू माझा बालमित्र. आन्सर 1 अरेच्या. अरेच्या हे अव्यय आश्चर्य व्यक्त करते, म्हणून ते केवलप्रयोगी अव्यय आहे. 32 ठीक या शब्दाबी भावना ओळखा. आन्सर 3 संमतीदर्शक. ठीक या शब्दातून संमती किंवा परवानगी दर्शवली जाते. 33 आश्चर्य आनंद खेद अशा मनोधर्माबा उल्लेख येतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते. आन्सर 1 उद्गारवाचक. आश्चर्य आनंद खेद अशा भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. 34 छी किती घाणेरडा आहेस तू या वाक्यातील केवल अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 1 तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय. छी हे अव्यय तिरस्कार किंवा घृणा व्यक्त करते. 35 पुढील शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा. इरल. आन्सर 1 केवलप्रयोगी अव्यय. इरल किंवा ईश हे मनातील भावना व्यक्त करणारे केवलप्रयोगी अव्यय आहे. 36 पर्यायची उत्तरांतील व्यर्थ उद्गारवाची वाक्य कोणते. आन्सर 3 माझं मन बेटे गाम बसेना. या वाक्यात बेटे हे व्यर्थ उद्गारवाचक अव्यय वापरले आहे. 37 खालील पर्यायची उत्तरांतून उद्गारवाचक वाक्य असलेले पर्यायी उत्तर कोणते. आन्सर 1 माणूस हा माणसावर माया करणार नाही असे नाही. हे एक उद्गारवाचक वाक्य आहे, जे आश्चर्य किंवा तीव्र भावना व्यक्त करते, जरी शेवटी पूर्णविराम दिसतो तरी वाक्याचा भाव उद्गारवाचक आहे. 38 संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्ययाची खालीलपैकी अचूक उदाहरणे ओळखा. आन्सर 3 फक्त ड. ठीक पर्याय ड हे एकमेव संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. अब आश्चर्यदर्शक वाहवा प्रशंसादर्शक आणि छे छे विरोधदर्शक आहेत. 39 केवलप्रयोगी अव्ययाविषयी विचार करा. आन्सर 2 व बरोबर. केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण ती अव्यये कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवितात. विधान व बरोबर आहे. 40 खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते. आन्सर 3 शाबास वाहवा. शाबास आणि वाहवा ही दोन्ही प्रशंसा किंवा कौतुक व्यक्त करणारी केवलप्रयोगी अव्यये आहेत. AI रिस्पॉन्सेस आन्सर 4 3 1 4 2. 1 अ शोकदर्शक. 3 अरे रे अगाई आई ग. 2 ब प्रशंसादर्शक. 1 शाबास वाहवा. 3 क संमतीदर्शक. 4 हा जी ठीक आणि 4 ड आश्चर्यदर्शक. 2 अब बापरे अरेच्या.
42 शाबास भले वाहवा ही कोणती केवलप्रयोगी अव्यये आहेत? आन्सर 4 प्रशंसादर्शक. शाबास भले आणि वाहवा हे शब्द प्रशंसा किंवा कौतुक व्यक्त करण्यासाठी वापरले जातात, म्हणून ती प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये आहेत. 43 पुढील केवलप्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. आन्सर 4 प्रशंसादर्शक. बापरे. बापरे हे आश्चर्य किंवा भीती व्यक्त करण्यासाठी वापरले जाते, प्रशंसा करण्यासाठी नाही. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. 44 केवलप्रयोगी अव्यये ही. आन्सर 2 आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात. केवलप्रयोगी अव्यये ही अविकारी शब्द असतात जी मनातील उत्कट भावना जसे की आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी व्यक्त करण्यासाठी वापरली जातात. 45 पुढील विधाने वाचा. आन्सर 3 व्यर्थ उद्गारवाचक. म्हणे आणि तर ही विधाने केवळ वाक्याचा भाग भरण्यासाठी, पाठपुरण किंवा व्यर्थ उद्गारवाचक म्हणून वापरली गेली आहेत, ती मनातील भावना व्यक्त करत नाहीत. 46 जोड्या जुळवा. आन्सर 1 2 1 4 3. 1 अ संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय 2 अगे. 2 ब प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय 1 भले. 3 क विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय 4 फॅक्ट. आणि 4 ड तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय 3 इश्श. 47 काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. आन्सर 1 व्यर्थ उद्गारवाची अव्यय. या वाक्यातील म्हणे हा शब्द केवळ वाक्यात भर घालण्यासाठी वापरला आहे, त्याचा वाक्याच्या अर्थाशी थेट संबंध नाही, म्हणून ते व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहे. 48 घेणार असेल तर घेईना बापडा. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. आन्सर 3 बापडा. बापडा हा शब्द या वाक्यात एक प्रकारचे उद्गारवाचक अव्यय म्हणून वापरला गेला आहे, जो दया किंवा लाचारीची भावना व्यक्त करतो. 49 केवलप्रयोगी अव्ययांच्या जोड्यांचे योग्य गट ओळखा. आन्सर 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. दिलेले सर्व पर्याय त्यांच्या भावनांशी योग्यरित्या जुळतात. अ शोकद्योतक, बी स्वीकारद्योतक, सी संबोधनद्योतक आणि डी आश्चर्यद्योतक. 50 पुढे दिलेल्या जोड्या जुळवा. आन्सर 4 3 1 4 2. 1 अ शोकदर्शक, 3 अरे रे अगाई आई ग. 2 ब प्रशंसादर्शक, 1 शाबास वाहवा. 3 क संमतीदर्शक, 4 हा जी ठीक. आणि 4 ड आश्चर्यदर्शक, 2 अब बापरे अरेच्या. 51 पुढील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? ठीक. आन्सर 4 संमतीदर्शक. ठीक हा शब्द संमती किंवा होकार दर्शवण्यासाठी वापरला जातो. 52 व्यर्थ उद्गारवाची अव्यय असणारे वाक्य पर्यायी उत्तरांतून अचूक निवडा. आन्सर 3 त्याला म्हणून अक्षर पण येत नाही. या वाक्यातील म्हणून हा शब्द व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहे, कारण तो वाक्यात केवळ पाठपुरण म्हणून आला आहे. 53 पाठपुरणार्थक केवलप्रयोगी अव्यय असलेले विधान पर्यायी उत्तरातील कोणते आहे? आन्सर 3 आणखीन काय बोलते. बो हा शब्द पाठपुरणार्थक केवलप्रयोगी अव्यय आहे, जो बोलताना वेळकाढूपणा करण्यासाठी किंवा वाक्यात भर घालण्यासाठी वापरला जातो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. आन्सर 2 1 अ शोकदर्शक च ई अरे रे हाय हाय. 2 ब प्रशंसादर्शक च आय वाया छान. 3 क संमतीदर्शक च ई बराय तमास्तू. आणि 4 ड तिरस्कारदर्शक च आय वी धीक धीक शिव शिव. 55 अरे रे ओहो या शाबास छे शी इत्यादी शब्दरूपावरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो? आन्सर ब केवलप्रयोगी अध्याय. हे शब्द भावना व्यक्त करतात आणि वाक्याचा भाग नसल्याने त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. 56 तो म्हणे वेडा झाला. या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी शब्दाचा उपप्रकार ओळखा. आन्सर 2 पाठपुरणार्थ. म्हणे हा शब्द वाक्यात केवळ जागा भरण्यासाठी पाठपुरणार्थ वापरला गेला आहे, त्याचा वेगळा अर्थ नाही. 57 ओहो अब ओ बापरे आहाहा अरेच्या ही कोणती अव्यये आहेत? आन्सर 2 आश्चर्यकारक.
हे शब्द आश्चर्य किंवा विस्मय ही भावना व्यक्त करतात. 58. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवलप्रयोगी अव्ययाचे नाही? आन्सर 4. फक्त ड बरोबर. केवलप्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरत नाहीत, तर ते व्यक्त करत असलेल्या भावनेवरून किंवा अर्थावरून ठरतात. 59. वसुधा आपली एकटीच पुढे निघून आली. या वाक्याबाबत पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आन्सर 4. क बरोबर, बी व चूक. पुढे हा शब्द व्यर्थ केवलप्रयोगी शब्द आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.